नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत फिश करी। त्यासाठी 3 कांदे तेलामध्ये चांगले तळून घेतलेले आहे, 2 तमालपत्र, मिरी आणि मगज बी म्हणजेच खरबुजाचं बी आहे ही, आणि थोडे हिरवी मिरची, खोबरं आणि टोमॅटो तेलामध्येच भाजून घ्यायचं। हे बेसन पीठ आहे 1 चम्मच टाकून घेतलेलं, छानपैकी त्याला होऊ द्यायचं तेलामध्येच। छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे आणि वाटण मिक्सरच्या भांड्यात टाकून दिलेलं आहे। हे पीस आहे फिशचे, त्यावर लिंबू पिळून घ्यायचं, मीठ टाकून घेतलेलं आणि हळद पण टाकून घ्यायची आणि हाताने छान सर्व तुकड्याला हळद मीठ लागेल असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला मुरू द्यायचं आहे 5 मिनटं। आणि इकडे वाटण वाटून घेऊ आपण। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे आणि हे वाटण तेलामध्ये टाकून द्यायचं आणि छान असं भाजून घ्यायचं ते वाटण मंद आचेवर। आणि कांद्याची पेस्ट ही अलगच काढलेली होती, कांदा छानपैकी तळून घेतलेला होता आणि ही कांद्याची पेस्ट या वाटणामध्ये टाकून दिलेली आणि छान दोन्ही वाटण एकत्र करून छानपैकी भाजून घ्यायचं खरपूस होईपर्यंत। आणि भाजल्यामुळेच आपली भाजी छान होते। मीठ, हळद, सावजी मसाला या वाटणावर घालून घ्यायचा आणि झाकण ठेवून द्यायचं आणि वाफेने छान असा मसाला होऊन येते। आणि हे पहा, छान मसाला आपला शिजलेला आहे। मसाल्याला कधी पण असे एक वाफ येऊ द्यायची, त्यामुळे भाजी खूपच छान खायला लागते। आणि आपला मसाला छान झालेला आहे। पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, कस्तुरी मेथी त्यावर टाकून द्यायची। चिकन, मटण, पनीर अशा कोणत्याही शाही भाज्या असल्या की त्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा, म्हणजे भाजीचा रस्सा खूप छान बनतो आणि भाजी चवीला पण छान लागते। आणि ही पहा, भाजीच्या रश्श्याला उकळी आलेली आहे, त्यामध्ये मुरू घातलेले पीस फिशचे आपल्याला टाकून द्यायचे आणि पहा, पुन्हा कमी आचेवर एक झाकण ठेवून द्यायचं। सांबार इकडे कट केलेला आहे आणि उकळी आलेली भाजीला आणि सांबार टाकून घ्यायचा त्यावर। फिश हे पटकन शिजून येते आणि थंड झाली, गॅस बंद केलेला आहे। पहा, भाजी किती छान दिसत आहे, प्लेटमध्ये सर्व करत आहे आणि खूपच छान असं ही भाजी बनलेली आहे आणि सर्व केलेली आहे। भाकर, भात, कांदा, लिंबू, तर या